कुनबी ओबीसी समाज की जाति निहाय जनगणना की जाए और 65% आरक्षण को लेकर आज से जागर यात्रा शुरू की गई है और इस संबंध में नागपुर जिलाधिकारी के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को भी निवेदन सौंपा गया है। आज आमच्या कुणबी ओबीसी समाजामध्ये एक खतखत आहे की जे कोणी लोक आहेत, आम्हाला असं लक्षात येत आहे की पहिले म्हणजे सहकारी पतसंस्थेच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या देण्याचा विषय झाला। आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या देण्याचा विषय होतो आणि जो कोणताही नेता येतोय तो कुणबी आणि ओबीसी समाजातून आरक्षण मागतोय। आणि ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी पण आपल्या जे ओबीसी आणि मराठ्यांना मतदान करू नये, कुणब्यांना मराठ्यांना मतदान करू नये या प्रकारची भूमिका घेतली आहे। राज ठाकरे सुद्धा म्हणतात की आरक्षणाची आवश्यकता नाही। आम्हाला असं लक्षात आलं की संपूर्ण छोटे छोटे राजकीय पक्ष आणि मोठे राजकीय पक्ष जे भूमिका घेत आहेत त्या भूमिका घेऊन ते आरक्षणाच्या भूमिकेला समाप्त करण्याच्या तयारीमध्ये आहे। कारण की यूपीएससी मध्ये ज्या त्यांनी आज अपॉइंटमेंट केलेलं आहे 54 त्या सुद्धा कुठल्याही प्रकारची एक्झाम न घेता ते त्यांनी केलेली आहे। तर म्हणून असं वाटतं की आरक्षणाचा मुद्दा कसा समाप्त करायचा, म्हणून राजकीय पक्षांच्या माध्यमातून कशा प्रकारे वातावरणाची निर्मिती करायची आणि वातावरणाची निर्मिती करून जनता त्याच्या फुलतापामध्ये येताना दिसेल तर त्या आरक्षणाला, म्हणून आमची कुणबी जागर यात्रा ही आज नागपुरातून सन्माननीय डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यावर समर्पण केले। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला माल्यावर समर्पण केले आणि कलेक्टरला आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे। इथून आम्ही आता जाताना आमचे जे निवेदन आहे, जसं वडोदा गाव आहे, त्याच्यानंतर आम्ही मौद्याला जातोय, मौद्याहून भंडाराला, संपूर्ण विदर्भभर आमची ही जागर यात्रा आहे। आणि या जागर 5 दिवसामध्ये आम्ही पूर्ण तिथे आल्यानंतर मग पुन्हा आमचं मुंबईमध्ये आम्ही याची प्रेस क्लब मध्ये पुन्हा मीटिंग लावू आणि याचं भविष्याचं आंदोलन सरकारने, आमची प्रमुख मागणी आहे की ओबीसीची जनगणना व्हावी, याकरता ओबीसीचं जे कॉलम आहे त्या कॉलमाची त्यांनी त्याच्यामध्ये टाकावं, त्या फॉर्म मध्ये तो कॉलम टाकावा आणि त्या कॉलम टाकून आम्हाला त्या प्रकारे त्या कॉलमला स्थान द्यावं। आणि सरकार हे करत नसेल तर ऑक्टोबर महिन्यापासून आमची तीव्र भूमिका आम्ही निर्माण करणार आहोत। ऑक्टोबर महिन्यापासून सरकारला आम्ही सहयोगी पळो करण्याच्या दिशेमध्ये आम्ही काम करू। तसेच सरकार म्हणते की ज्यांची जितकी भागीदारी तितकेच आम्ही त्याला टक्केवारी गोष्ट करते, पण सरकार त्या टक्केवारीवर काम करत नाही। आमचं 63% आम्ही लोक असताना आम्हाला आरक्षणामध्ये आम्ही 19% आणि 19% आणखीन दुसरे आणून टाकायचे आणि त्याच्यातून ईबीसी काढायची, तर या सर्व गोष्टीला ओबीसी समाजाला मान्य नाही। म्हणून आम्ही संपूर्ण आरक्षणाची मागणी घेऊन आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर निघालेलो आहे। JEE नीट MHT CT और 11-12 के लिए क्या आप अच्छे एकेडमी की खोज में हैं? तो टेंशन किस बात की, श्री एकेडमी है ना। श्री एकेडमी जो पिछले 7 सालों से बच्चों को करियर बनाने में योगदान दे रही है। इनकी स्पेशलिटीज है एक्सपर्टाइज मैनेजमेंट, हाईली क्वालिफाइड मेंटर्स, लाइब्रेरी, पर्सनल नोट्स, CCTV सर्विलेंस, काउंसलिंग बाय साइकोलॉजिस्ट एंड मेनी मोर। Tie up with top class colleges. For more information, contact Dr. Jayashree Madavi on 8421449548। तो आज ही विजिट करें श्री एकेडमी, प्लॉट नंबर 99, अभय नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।